पहिलीच महत्त्वाची बातमी येते ती मराठवाड्यातनं, ती म्हणजे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात समझोता झालाय। चिखलीकर यांची पूर्वी विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक अशी ओळख होती। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा अशोक चव्हाण यांच्याशी राजकीय वैमनस्य आहे, पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आणि चिखलीकर यांच्यात समझोता झालाय। गुरुवारी अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतरच हा समझोता झाला। त्यानंतर आता आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चिखलीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली। चिखलीकरांची लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघात चांगली ताकद असून नांदेड आणि लातूर या दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या भागामध्ये या समझोत्याचा काँग्रेस आघाडीला चांगलाच फायदा होईल असं बोललं जात आहे। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी केशव घोणसे पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। केशव, आपण पाहतोय चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात समझोता झालाय, काय नेमकी कारण आहेत, कशामुळे हा समझोता शक्य झाला आणि याचा कसा फायदा अशोक चव्हाणांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकेल? भूषण, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेड जिल्ह्याच्याच लोहा आणि कंधार या तालुक्यातील माजी आमदार आहेत। ते विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक यापूर्वी मानले जायचे। काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। लोहा आणि कंधार हा विधानसभा मतदारसंघाचा बहुतांश भाग हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो आणि अनेक गावं नांदेड लोकसभा मतदारसंघात येतात आणि या भागामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभेला पराभूत झाल्यानंतरही आपलं चांगलं वर्चस्व या ठिकाणी कायम राखलेलं आहे। जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, नगरपालिका, पंचायत समिती असेल, या ठिकाणी त्यांची चांगली ताकद आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेस आघाडीच्या लातूर आणि नांदेडमध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारापासून ते दूर होते। यामुळे कुठेतरी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता होती, परंतु काल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या चिखलीकरांच्या घरी जाऊन भेट घेतली। त्यानंतर आज शरद पवारही त्यांच्या निवासस्थानी गेले होते आणि एकंदर या दोन नेत्यांच्या भेटीनंतर चिखलीकर हे प्रचारात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि लातूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये चिखलीकरांमुळे काँग्रेसला निश्चितच फायदा होणार आहे। भूषण, नक्कीच धन्यवाद केशव या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अशोक चव्हाण आणि प्रताप चिखलीकर यांच्यात समझोता झालेला आहे। चिखलीकर काँग्रेस आघाडीचा प्रचार करणार असल्याचं कळतंय आणि काल अशोक चव्हाणांनी त्यांच्या घरी जाऊन चिखलीकरांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनीही चिखलीकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याचं कळतंय। त्यामुळे एकूणच येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांना चिखलीकरांशी झालेला समझोता चांगलाच फायदेशीर ठरणार असंच दिसतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।